या ना कोचडू. लालू दादाकडून घे. हा चल खात. तर आता आम्ही जस्ट पोचलेलो आहोत आणि आता किती वाजलेत का? 9:30 वाजले. 9:30. 9:30. इकडे ला देंद्र ह्याच्यात मासे बघ किती आहेत. काय बघा तिकडे आईला माहितीये ते पहिलं वालं. हे नाही हे सर्विस हे दे. हात पुढे कर. हात पुढे कर. सरळ 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 कर लवकर. बघा सांगतो आता उघड. हे लावलं त्याने स्टार्ट केलं. बाय. बेस्ट ऑफ लक. थँक्यू बोल. पेपर कोणता आहे? बाय. आता सांगेलच 10 वेळा सगळ्यांनी सांगितलं तर. शी आहे. पाणी टाकायचं इकडे मेन होते. गम बिघडवू नको. गमला नाही तर गम लावशी. बघडा हे हा चिकन हात चांगले लोळवा खाली. बादली कसली बादली? हाय द्यारा. हाय करा चकडू. तर आता आम्ही आधी चाललेलो आहोत डीमार्टला, कारण या पोरांना होळी खेळणार आहे बीचवरती. आणि डीमार्टला कशाला जायचंय? कलर त्यांनी अंगाला राहत नाही. आणि त्याच्यानंतर मग दिव्याला खालीच आपण असते रत्नागिरी ती. रेल्वे स्टेशनला सोडणार बाहेर. मग ती तिची जाईल. गेट जवळच इकडून जायचंय. आणि मग आपण जाणार आहोत. नंतर मग आपण भाटे बीचला जाणार आहोत. आरवचं फोटोशूट करायचंय. तर गुढीपाडव्याला आरवचा जायवळ होणार. मग त्याच्या आधी त्याच्या हेअर्स मध्ये ना त्याचा थोडंसं फोटोशूट वगैरे करून घेणार आहे नॉर्मल. आणि थोडंसं आणि मग बीचवरती आपण सोबत. अरे पुढे थोडं गेलं तर मला तेवढं युटर्न मारून यायला लागेल. थोडं चाललं तर 500 ग्राम वजन तरी कमी होईल. कर आला की तो. हॅलो होय. तू थांबतो.
तर आता आपण आलेलो आहोत झरे विनायक म्हणजेच भाटे बीचला. आणि हे झरे विनायकचं ना नवीन मंदिर बांधलेलं आहे. नाहीतर पहिलं फक्त डोंगराच्या खाली ती गणपतीची मूर्ती असायची. तर जुने फोटोज वगैरे जर गुगलला सर्च केले तर तुम्हाला कळतील. आणि इथे मस्त आम्ही एक निवांत संध्याकाळसुद्धा स्पेंड करणार. त्यासोबत ना आरवचं फोटोशूटसुद्धा करणार आहे थोडंफार. आलो कुठे आलो तू? हाय हाय. दिसतो कसा देवेंद्रांचा फोटो किती भारी दिसतोय. साईडला बघा. पाण्यात जाऊ नका. वाव, टुनुक गाल लाल झालाय त्याचा. मज्जा मत ना त्याला. गाल लाल झालाय का झोपेत आहे अजून. हे गरम नाही ना वाळू? नाही. इकडे 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 इकडे. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:45 आणि आता आम्ही फोटोशूट केलं. आरवचं करायचं होतं आम्हाला स्पेशली, तर ते सुद्धा झालं. आणि आमचेसुद्धा थोडेफार फोटोज व्हिडिओज वगैरे क्लिक केलेले आहेत. आणि आता 6:45 झाल्यामुळे मग आता आम्ही निघतोय. पोरांनासुद्धा थोडीशी आंघोळ घालू आणि मग त्यांना चेंज करून मग घरी त्यांना व्यवस्थित मग फ्रेश करता येईल. सो चला आता आपण इथून निघूया. चला आहे चल. आणि हा आहे भाटे बीच. आणि इतका सुंदर आहे ना, आम्ही नेहमी ना इथेच येतो. चला चला. आणि इथेच हे बाहेर जे दिसतं ना ते झरी विनायकचं मंदिर आहे. आणि ह्या बीचला बोलतात, ह्या किनाऱ्याला भाटे नाव आहे. आणि खूप छान आहे. आणि इथे थोडी रहदार सुद्धा कमी असते. आम्ही नेहमीच येतो. ते काय खायला दिलं ना सांग ना. हो हो, मी कचरा काढताना देते तुम्हाला. आज मेजवानीच मेजवानी. सकाळी चिकन बिर्याणी, गुलाबजामुन आणि गुलाबजाम किती फुगलाय बघा. आणि आरवचं तोंड बघा कसं झालं. 2 3 4 5 आरव येत नव्हता. आता शर्विल आला तसं बघ. शर्विल ताव लागेल तुला. पाय पाय लागेल, पाय लागेल. केस साईडला कर ना आरवचे. आरव सॉरी बोल. सॉरी बोल दादाला. आरव सॉरी बोल दादाला. दादाला सॉरी बोल. सॉरी बोल. धक्का नाही मारायचा. कान पकड, कान पकड, सॉरी बोल कान दादाला. पकड, कान पकड. आरव दादाला सॉरी बोल. शर्मीला मस्त वाटत असेल. एवढे हात फिरतात डोक्यात. हे बाय. हा घेऊ. हा आरव, बाबा कोणाचा आहे बाबा? आरव आरव बाबा कुणाचा आहे? बाबा कुणाचा आहे? बाबा कोणाचा आहे बाबा? बाबू कुठे? बाबू बाबू बाबा कुठे आहे? बाबू तू बाबू. तर असा हा छोटासा ब्लॉग होता आजचा.
आणि आजचा आपण हा व्हिडिओ ना इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमचं मत ना कमेंटमध्ये मेन्शन करा. भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओपर्यंत. तोपर्यंत बाय, टेक केअर.